आपल्या या विद्वान पतीला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाक्विशेष? त्याला काहीच कळेना. अस्ति कश्चित वाक्विशेष प्रश्न संस्कृत मध्ये आहे. तुम्हाला वाङ्मयाचं काही विशेष ज्ञान आहे का? त्याला कसलंच ज्ञान नव्हतं. वाङ्मयाचं कसलं विशेष ज्ञान? त्याला काही कळेना. तो नुसता काही वेळानंतर राजकन्याला कळलं, याला काही येत नाही. हा मंदबुद्धी आहे, हा अडाणी आहे, हा अज्ञानी आहे. आपली फसवणूक झाली आहे. ती राजकन्या त्याला तत्वा बोलायला लागली. तिने त्याचा प्रचंड अपमान केला. त्याचा तो घोड्याला पोट पेटून उठला आणि राजकन्याला म्हणाला, आता निघतोय, परत येईन ना. विद्वान पंडित म्हणून परत येईल. आणि त्या क्षणी त्या घोड्याच्या पोरानं राजवाडा सोडला आणि जंगलाची वाट धरली. जंगलात तो ज्ञानसाधना करत राहिला. अखंड ज्ञानसाधना. काली मातेच्या मंदिरात ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला तो गुराख्याचा पोर कवी कुलभूषण महाकवी कालिदास ठरला. गुराख्याचा पोर जर कवी कुलभूषण होत असेल तर या जगात कुणाला कसलीच अडचण नाही. कुणी काहीही घडू शकतं, कुणी काहीही बनवू शकतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त निश्चय हवा. निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा. दृढ निश्चय तुम्हाला झपाटले पण देतो. झपाटले पण तुम्हाला समर्पण करायला भाग पडतं आणि समर्पण तुम्हाला यश देतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.